निर्णय 5 षटकाचा सामना आणि मागील सामन्यात गोपाळची फटकेबाजी आणि सामना संपवला होता गोपाळनं 3 षटकारांनी सामना संपवला होता तो गोपाळ हा या मैदानावर निश्चित आपल्याला या सामन्यादरम्यान पाहायला मिळेल। तत्पूर्वी या स्पर्धेत 2 वेळा गोपाळ मॅन ऑफ द मॅचचा बहुमान पटकावतोय। 5 षटकाचा सामना आणि सलामीची जोडी मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळते। एका बाजून आना आणि मिथुन ही जोडी मैदानावर। मिथुन स्ट्राइकवर असेल, डाव्या हाताचा खेळाडू मिथुन, तर उजव्या हाताचा फलंदाज आना जो अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळखला जातोय तो अष्टपैलू खेळाडू नो स्ट्राइकवर गोलंदाज सज्ज होतोय गोपाल गडेकर। कारण गोपाळचं कौतुक करत होतो कारण जो गोपाळकडे भरपूर अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा आणि त्याचबरोबर खास करून अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळखला जातोय तो गोपाळ गडेकर हा आमच्या स्क्रीन समोर सज्ज होतोय। पंचाच्या उजव्या बाजूनं स्ट्राइकवर मिथुन, नॉन स्ट्राइकवर फलंदाज आना। स्ट्राइकवर मिथुन, चेंडूला कट केला जातोय, डीप शॉट मिडॉनवर क्षेत्ररक्षक येतो स्क्रीनवर, धावचित करण्याची संधी मात्र जोरदार अपील, पंच 6 अपील फेटाळून लावतात। फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय। अनुभवी 3 पंच या स्पर्धेत आपण पाहतोय। कालच्या दिवशी स्पर्धा सुरू झाली कालच्या दिवसापासून आणि जे 3 पंच त्रिमूर्ती आपण स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय ती त्रिमूर्ती सन्माननीय आदरणीय नारायण नाईक सर, त्याचबरोबर सन्माननीय राजू रेगे सर आणि आपल्या गोवा राज्यातील लाडकं व्यक्तिमत्व मुंदाभाई याचंही खूप खूप स्वागत त्याचबरोबर धन्यवाद देतोय। तुमच्या या कारकिर्दीला सलाम करतोय कारण सुंदर स्पर्धा आतापर्यंत कुठचाही वादग्रस्त निर्णय न देता ही स्पर्धा आतापर्यंत आपण यशस्वी करतायत त्याबद्दल तुमच्या कारकिर्दीला कमेंट्री बॉक्समधनं खूप खूप सलाम करतोय। गोपाल गडेकर पंचाच्या डाव्या बाजूनं सेझेट करायचा प्रयत्न होता आणि तो मात्र 1 धाव घेतोय। स्ट्राइकवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आना, आल्या आल्या मात्र स्वीझिटचा फटका आणि एकेरी धाव घेतोय संघासाठी। एकेरी धाव घेता सांघिक धावफलक मात्र पुढे वधारतोय तो 2 धावा धावफलकावर, 2 धावा धावफलकावर। 5 षटकाचा सामना, पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेच आणि त्यानंतर मात्र 5 षटकात तब्बल 50 ते 55 धावा रचायच्या आहेत त्या अनिका स्पोर्ट क्रिकेट संघाला। खोलवर पद्धतीचा ओरपी पद्धतीचा चेंडू हलक्या दिशा दिल्या ते डीप लॉंगापर्यंत क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षक परतीची फेक होते तोपर्यंत मात्र एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावेपर्यंत पोहोचतात आणि 2 धावांनी सांघिक धावफलक वधारला जातोय तो 4 धावा धावफलकावर। बिनबाद 4 धावा अनिका स्पोर्ट क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी या मैदानावर करतोय। फलंदाजी करत असताना सलामीची जोडी मैदानात एका बाजूने पाहतोय डाव्या हाताचा खेळाडू मिथुन आणि त्याला साथ देतोय तो उजव्या हाताचा खेळाडू आना जो अष्टपैलू खेळाडू या मैदानावर आपली छाप सोडतोय आणि त्याहून पेक्षा अष्टपैलू कामगिरी या स्पर्धेत त्यानं केली तो गोपाल गडेकर सज्ज होतोय। पुढे सरसा मोठा फटका टोलवायचा होता, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय, अतिरिक्त धावेचा व्हाईट बॉलचा इशारा बोनसच्या स्वरूपात प्रतिस्पर्धी संघाला 1 धाव बहाल करतोय आणि धावफलक वधारला गेला तो 5 धावा धावफलकावर। बिनबाद 5 धावा सावध सुरुवात म्हणावी लागेल ते अनिका स्पोर्ट क्रिकेट संघाची। आडव्या बॅटनं फटका डोलावतो, डीप मिड विकेट पर्यंत पोहोचतोय, क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येतोय, परतीची फेक होते तोपर्यंत मात्र 2 धावा आणि 2 धावेने 7 धावपर्यंत मजल मारतोय। पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक गोपाल गडेकर हाताळलं जातंय। गोपाळकडे अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा कारण खास करून या स्पर्धेत आतापर्यंत डंका गाजवतोय, पूर्ण स्पर्धेत आपलं वर्चस्व गाजवतोय, वर्चस्व गाजवला जातोय गोपाल गडेकरकडनं। आडव्या बॅटची अंदोक्षी कट जवळपास शॉर्ट टर्न में क्षेत्ररक्षक येतोय, एकेरी धाव घेतली गेली आणि बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय। 1 धाव आणि एकेरी धाव संख्येची धावफलक पुढे वधारला गेला तो 8 धावा धावफलकावर। बिनबाद 8 धावा, डाव्या उजव्या हाताची जोडी मैदानावर मिथुन आणि त्याला साथ देतोय तो आना हा फलंदाज। प्रेक्षक वर्ग समर्थक भरपूर आहेत, सपोर्टर इथं पोहोचले आहेत दोन्ही संघाचे, खूप खूप स्वागत तुमचे। यावेळी मात्र सेफचा फटका, हुकचा फटका टोलवायचा होता मात्र यष्टीरक्षक सुंदर कामगिरी करतोय।
वैभव सातोस्कर सुंदर यष्टीरक्षमागे काम पाहतोय, यष्टामागे काम पाहतोय आणि झेल टिपला गेला. आणि ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा होती, आनाकडे अपेक्षा होती मैदानावर आपण फलंदाजी करायची होती आणि फटका फसला आणि वैभव सातोस्कर सुंदर झेल टिपतोय. पहिला वेळेला हादरा बसतोय तो अनिका स्पोर्ट क्रिकेट संघाला. धावसंख्या स्थिरावली गेली ती 8 धावा धावपलकावर. सर बसा. आठ धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात आणि नवीन फलंदाज मैदानावर पोहोचतोय तो ऋषिकेश हा मैदानावर पोहोचतोय. उंच पुरासा खेळाडू, सडपातळ बांधा आणि त्याचप्रमाणे अनुभव टेनिस क्रिकेटचा हा आपण पाहतोय. मांद्रेम गावात ही मोठी स्पर्धा, या मैदानावर भरपूर क्रिकेट स्पर्धा होत आहेत, परंतु आजची स्पर्धा एक देखणी स्पर्धा. सामना सुरू होतोय. गोलंदाज ऋषी सज्ज होतोय. एक बाजूने नॉन स्ट्रायकर फलंदाज ऋषिकेश आणि दुसऱ्या षटकात ऋषी हा मात्र फलंदाजी करतोय. पहिल्या षटकात 8 धावा गोपाल गडेकर खर्च करतोय आणि त्यानंतर गोपालनं आपल्या युवा खेळाडूंना संधी देतोय आणि पंचाच्या उजव्या बाजूने कमेंट्री बॉक्सच्या समोर सज्ज होतोय. बॅटची इनर रेंज लागते. शॉट टर्नमॅन क्षेत्ररक्षक येतोय गलीमधनं, सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत मात्र 1 धाव आणि एकेरी धाव घेत स्ट्राईक रोटेट होते. सिंगल घेतला जातोय मैदानावर मिथून कडनं आणि नवीन फलंदाज स्ट्राईकवर येतोय तो ऋषिकेश. पहिल्या चेंडूवर 1 धाव, सांघिक धावफलक 9 धावा धावफलकावर. 5 षटकाचा सामना. पहिल्या पॉवर प्लेचा षटक संपतंय. गोपाल गडेकर 8 धावा खर्च करतोय आणि त्यानंतर गोपाळकडं प्रत्येक खेळाडूसाठी कारण आक्रमक भरपूर आहे खेळाडू, ज्याच्या आक्रमकता ही नसानसात भिनलेली स्टार खेळाडू म्हणून ज्याला ओळखला जातोय, तर ऋषिकेशसाठी षडयंत्र रचलं जात आहे. आणि या षडयंत्रात फसतोय की काय, कारण एका बाजूनं 2-3 क्षेत्ररक्षक हे आपण 4 क्षेत्ररक्षक हे आपण पाहतोय ज्या सीमारेषेजवळ. आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता मिडविकेटच्या दिशेनं, फटका फसला आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येतोय शॉट सिलिमिड ऑफ ओव्हर पर्यंत धाव घेण्याची संधी नव्हती आणि आमचे यशस्वी गुणलेखक योगेश सर यांच्या कर्वे निर्धावशी चेंडूची गणना होते. धावसंख्या स्थिरवली गेली ती केवळ 9 धावा धावफलकावर. एक गडी बाद 9 धावा आणि का स्पॉट क्रिकेट संघाची आणि चंदू मात्र हलकेच बॅटची तोपर्यंत 1 धाव घेतली जाते. बॅकअप नाही मात्र बॅकअप सुंदर होतोय. डीप लॉंग ऑफ वरनं बॅकअप येतोय, लॉंग ऑफ बाउंड्रीवरनं बॅकअप सुंदर करतोय आणि धावसंख्या स्थिरवली जाते ती 10 धावा. 10 धावा धावफलकावर. डाव्या हाताचा खेळाडू मेथून स्ट्राईकवर. अनिका स्पोर्ट क्रिकेट संघ नाळेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी स्वीकारली जाईल आणि गोलंदाजी करतोय तो फलंदाज संघ DRSC क्रिकेट संघ. पुढे सरसा मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसला आणि थेट मात्र गोपाल गडेकर यष्टा उद्ध्वस्त करतोय, यष्टीचित होतोय तो म्हणजे मेथून. 2 गडी बाद धावसंख्या स्थिरवली गेली ती केवळ 10 धावा धावफलकावर. 2 बाद 10 धावा. अनिका स्पोर्ट क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करतोय आणि नवीन फलंदाज मात्र मैदानात पावलं टाकली जात आहेत. नवीन फलंदाज सुमित, सुंदर खेळाडू, गुणवान खेळाडू म्हणून ज्याला या गोवराच्यात ओळखला जातोय. प्रत्येक खेळाडू ज्याचा आदरपूर्वक ज्याला खेळतोय तो म्हणजे सुमित हा मैदानावर पावलं टाकतोय. सुमित आणि ऋषिकेश ही जोडी मैदानावर आणि सलामीवर मात्र माघारी परतले. सलामीवर थोडीशी खराब कामगिरी या मॅच मध्ये, कारण 5 षटकाचा सामना 50 ते 55 धावा जमवायचे धावफलकावर, परंतु गोलंदाजीने मात्र सुंदर गोलंदाजी केली. गोपाळ गडेकरचा पहिला स्पेल 8 धावा आणि त्यानंतर गोलंदाज ऋषी सज्ज होतोय. 3 चेंडूचा खेळ संपतोय. उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. ऋषी पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज होतोय.
स्ट्राईकवर नौका फलंदाज ऋषिकेश आणि त्याला साथ माफ करा स्ट्राईकवर फलंदाज सुमित. बोल दोन उरले दोन शेवटचे उर्वरितचे 2 चेंडू बाकी आहेत. उर्वरितचे 2 चेंडू अजून बाकी आहे षटकातील. सुंदर असा फटका येतो. बराच का चेंडू हवेत दिसतोय. क्षेत्ररक्षक स्क्रीनवर झेल टिपायची संधी मात्र ऐनवेळी हातातनं चेंडू निसटला आणि परिणामता मात्र चेंडू पोचतोय तो 6 धावांसाठी. वैभव प्रयत्न भरपूर होते तुझे, निश्चितच प्रयत्न करत असतो परंतु प्रयत्नाला थोडंसं अपयश आलं. झेल टिपाय थोडासा झेल मात्र कठीण होता कारण कठीण झेल सोपे करायचे आहेत. कालच्या दिवशी प्रवीणनं कठीण झेल सोपा केला होता आणि आजच्या दिवशी वैभवचा प्रयत्न होता. झेल सुटला 6 धावा. तोच प्रयत्न सुंदर असा सुमितचा फटका येतोय आणि ज्या सुमितचा कौतुक करत होतो तो सुमित मात्र मैदानावर वादळ निर्माण करतोय. सलग ते 2 चेंडूवर 2 मोठे फटके षटकार पोहोचत आणि धावसंख्या पुढे वधारली गेली. 22 धावा धावपलकर. सुमित तुझ्या खेळीसाठी नव्हे तर प्रत्येक सलगचे 3 चेंडूवर 3 षटकार खेचले तर आमचे मित्र नाईकवाडा टायटन्सचे मालक सन्माननीय आदरणीय प्रशांत मांजरेकर याचकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे. सुमित फलंदाजी करावी लागेल. सलगचे 2 षटकार कारण सुंदर फटकेबाजी ज्या सुमितचा आम्ही कौतुक करत होतो. गोवा राज्यातील एक गुणवान खेळाडू, आक्रमकता नसता असा ज्याची विणलेली एक स्टार खेळाडू म्हणून ज्याला ओळखला जातो त्या स्टार खेळाडूने मैदानावर शाप सोडली आहे. 2 षटक संपले आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या स्थिरवली गेली. ती तब्बल 22 धावा धावफलकावर. प्रतिषटकामागे 8 धावांची 11 धावांची सरासरी ठेवत 22 धावा. नवीन गोलंदाज येतोय स्क्रीनवर प्रज्योत सावंत. नवीन गोलंदाज प्रज्योत सावंत. 22 धावा प्रतिषटकामागे 11 धावांची सरासरी. संगम येतोय ही स्पर्धा पाहतोय आणि ऋषिकेश अर्थातच गोलूसाठी पारितोषिक येतोय. सलगचे 3 षटकारासाठी रोख रुपये 2,000 रुपये पारितोषिक जाहीर करतोय. संगम या स्पर्धेसाठी पोहोचतोय. संगम तुझं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय कारण असे क्रिकेट प्रेमी आपल्याला पाहिजे आहेत. कारण कालच्या दिवशी आरती मॅडमनी शेवटच्या षटकारासाठी सुप्रेशच्या 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. सामना हातातनं निसटला परंतु आता मात्र 3 षटकारासाठी रोख रुपये 2,000 पारितोषिक जाहीर होत आहे. संगम कडनं सीसीट करायचा प्रयत्न होता. 1 धाव निश्चितच मिळते. एकेरी धाव आणि एकेरी धावेनं स्ट्राईक रोटेट होते आणि मागील सामन्यात सलगचे 2 षटकार जवळपास सुमितच्या बॅट मधनं आणि सलग ते 3 षटकारासाठी प्रशांत मांजरेकर कडनं रोख रुपये 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं होतंय. प्रज्योत सावंत गोलंदाज सज्ज होतोय. तिसरं षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकात गोपाल गडेकरची भेदक गोलंदाजी, अचूक टप्प्यावरचा मारा परंतु प्रतिस्पर्धी संघानं दुसऱ्या षटकात हल्लाबोल केलाय. फटका येतोय जवळपास डे बॅक सकवरच्या क्षेत्ररक्षक स्क्रीनवर. सुंदर झेल आणि सुमित मात्र माघारी परततोय. सुमितनं मैदानावर कामगिरी केली आहे कारण सुमित ज्या कामासाठी गेला होता षटकार चौकार तुझ्याकडनं अपेक्षित होते संघाला ते संघाकडनं कुठेतरी मिळत आहेत. 2 टोलेजंका षटकार आणि संघाचा गुणवान खेळाडू मात्र माघारी परततोय आणि संघाचा स्टार खेळाडू अर्थातच संघाचा कर्णधार, संघाचा आधारस्तंभ म्हणून ज्याला ओळखला जातोय उंचपुराचा खेळाडू, सडपातळ बांधा आणि त्याचप्रमाणे संघाचा कर्णधार अनिका स्पोर्ट क्रिकेट संघाचा राजेश मैदानावर पावलं टाकली आहेत. तेवीस धावा धावपलकर. 23 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. 23 धावा धावपलकर, 2 गडी बाद 23 धावा. सुमित ज्या कामासाठी पाठवलं त्या मैदानावर त्यानं काम केलंय कारण
संगमनं पारितोषिक लावलंय ऋषिकेशसाठी सलगचे 3 षटकार रुपये 2000चं पारितोषिक जाहीर केलंय आणि नवीन फलंदाज डाव्या हाताचा फलंदाज राजेश गावडे हा सज्ज होतोय. गोपाल गडेकर खरोखरच क्षेत्ररक्षणासाठी षडयंत्र रचलं जातं या फलंदाजाला, कारण आक्रमक खेळाडू आहे आणि ज्या आक्रमकतेने नटलेला असा खेळाडू आपल्या संघासाठी 50 ते 55 धावांचा रचायचे आहेत. फटका फसतोय की काय, बराच काळ हवे चेंडू विसावतोय, डीप लंगून क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि राजेश गावडे याची खेळ समाप्त होते. 3 गडी बाद धावसंख्या स्थिरवली गेली ते 23 धावा धावफलकावर. तीन गडी बाद 23 धावा. नाव काय विनायक खरोखर स्पर्धा सुंदर आहे. विनायक नवीन फलंदाज येतोय. नवीन फलंदाज विनायकनं मैदानावर पावलं टाकली आहेत आणि राजेश मैदानाच्या बाहेर येतोय. 3 गडी बाद धावसंख्या, 4 गडी बाद धावसंख्या स्थिरवली गेली ते 23 धावा धावफलकावर. विनायक आणि ऋषिकेश ही जोडी मैदानावर. गोपाळ गडेकरचा पहिला स्पेल केवळ 8 धावा आणि त्यानंतर सलग 2 षटकार सुमितचे आणि बाकीचे खेळाडू मात्र हजेरी लावतायत. आल्या आल्या राजेशचा फटका फसला आणि डीप लंगा बॉर्डरवरनं क्षेत्ररक्षक सुंदर झेल टिपला गेला. 4 गडी बाद 23 धावा धावफलकावर. गोलंदाज तिसऱ्या षटकात आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रज्योत सावंत. सुंदर चेंडू जमदिलेकरचा पत्का शॉट सिलिमिडमवर क्षेत्ररक्षक येतोय, मात्र चेंडू हातातनं निसटला आणि बॅकअप सुंदर होतोय. डीप लॉंग ऑफ बाउंड्रीवरनं पोहोचतोय तोपर्यंत मात्र एक धाव, एकेरी धाव घेतली गेली आणि 24 धावा धावफलकावर. 4 गड्याच्या मोबदल्यात तिसरं षटक. 5 षटकाचे सामने, 50 ते 55 धावांचा पल्ला गाठायचा आहे. धावांचा डोंगर रचायचा आहे मैदानावर, कारण समोरचा संघ तगडा संघ आहे. गोपाल गडेकरची फटकेबाजी, त्याचबरोबर चांगले खेळाडू त्याच्या संघात आणि त्याच उद्देशानं अनिका स्पोर्ट क्रिकेट संघ धावाचा पाठलाग करतोय. स्वीज हिट करायचा प्रयत्न ऋषिकेशचा, यावेळी मात्र एकेरी धाव घेतली गेली. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र दुहेरी धाव न घेता मात्र दोन्ही फलंदाज प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत. धावसंख्या एकेरी धावेनं पुढे सरकली गेली. ती पौशतक हे मात्र निश्चितच आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावर. 25 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. तिसरं षटक हे आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होतोय प्रज्योत सावंत. थोडस लांबलचक रनअप, पंचांच्या डाव्या बाजूनं आमचे त्रिमूर्ती एक सुंदर स्पर्धा अनुभवतायत. खरोखर जो कुठच्याही प्रकारचा वादग्रस्त निर्णय न देता आतापर्यंत स्पर्धा यशस्वी. डीप लॉंगवरून क्षेत्ररक्षक येतोय, स्क्रीनवर झेल टिपला जातोय, शरीराची व्यवस्थित संतुलन ठेवतोय आणि सुंदर झेल टिपला गेला आणि 5वा हादरा बसतोय. विनायक माघारी परतला. 5 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 25 धावा अनिका स्पोर्ट क्रिकेट संघाची. पाच कड्यांच्या मोबदल्यात 25 धावा धावफलकर योगेश रेगेसर, सुंदर गुणलेखक आज आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खरोखरच कालच्या दिवसापासून सुंदर गुणलेखन काम करतोय. कारण गुणलेखन म्हणजे जबाबदारी असते. प्रत्येक वेळी प्रत्येक चेंडूवर करडी नजर आणि त्याचप्रमाणे सुंदर गुणलेखन आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकत होते आमचे नाईक सर साहिल खोबरेकर. मी नाना परब सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो या सामन्यादरम्यान. त्याचप्रमाणे
ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते यूट्यूबच्या माध्यमातून गौरव सावंत tenniscricket.com इंच्या माध्यमातून आणि गौरव सावंत सर तुमची पूर्ण टीम सावंत सर तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील कारण पूर्ण तुमची टीम विघ्नेश प्रथमेश आणि ओमकार खरोखरच खूप खूप धन्यवाद देतोय तुमच्या या कारकिर्दीसाठी आणि या तुमच्या कारकिर्दीसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समधनं सलाम करतोय सुंदर चेंडू यावेळी मात्र डाव्या सीच्या बराच बाहेर चेंडू पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय तो अतिरिक्त धावेचा आणि अतिरिक्त धावेने धावफलक पुढे वधारला गेला तो 26 धावा धावफलकावर वैभव येतो गोलंदाजीसाठी चौथं षटक सुरुवात होते आणि चौथ्या षटकाच्या सुरुवातीचा चेंडू मात्र अतिरिक्त धावाने सुरुवात करतोय बोनसची धाव 26 धावा यावेळी मात्र पॅडल स्वीप करायचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न गोपाल गडेकर येतोय स्क्रीनवर मात्र तोपर्यंत मात्र एक धाव आणि एकेरी धावेनं 27 धावा धावफलकावर अनिका स्पोर्ट क्रिकेट संघ खरोखरच समर्थक भरपूर पोहोचलेत खास करून संगम या इथं पोहोचते संगम आज ऋषिकेश साठी पारितोषिक आहे सलगचे 3 षटकारासाठी रोख रुपये 2000चं पारितोषिक जाहीर होत आहे जयेश येतोय स्ट्राईकवर जयेश नॉन स्ट्राईकवर ऋषिकेश वैभव गोलंदाजीच्या मार्गावर फुलटॉसचा चेंडू हलके शॉट मिडापर क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आणि यावेळी मात्र धावचीत होतोय धावचीच्या स्वरूपात 6वा हादरा ऋषिकेश माघारी परततोय धाव घ्यायचा कॉल होता यावेळी मात्र जयेशचा आणि सरतेशेवटी मात्र ऋषिकेश माघारी परतला धाव घेण्याची आतताईपणा थोडीशी अंगलट येते आणि 6 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरावली गेली ती 26 धावा धावफलकावर कारण योगेश खरोखर सुमितचे 2 फटके वगळता बाकीच्या इतर फलंदाजांनी फक्त केवळ हजेरी लावण्याचं कार्य करतायत मैदानावर सुमितची फटकेबाजी 2 षटकार आणि गडीपास झाला आणि बाकीचे उर्वरितचे खेळाडू नितीन एका बाजूने मिथुन सुरुवातीच्या कालखंडात एकेरी दुहेरी धावावर भर देत होता मिथुन आपल्या संघासाठी 7 धावा आणि तदनंतर सुमितच्या 12 धावा वगळता बाकीचे खेळाडू केवळ हजेरी लावण्याचे कार्य मैदानावर धावसंख्या स्थिरवली गेली ती 26 धावा 27 धावा धावफलकावर बॅटची अंधुक शिखर जवळपास शॉर्ट टर्मिनल क्षेत्ररक्षण करतोय गलीमधनं सुंदर क्षेत्ररक्षण करतोय परतीची पेग होते तोपर्यंत मात्र एक धाव आणि एक धाव महत्वपूर्ण ठरते आपल्या संघासाठी नवीन फलंदाज मैदानावर पावलं टाकली नवीन फलंदाज साहिल हा आपल्याला पाहायला मिळतोय साहिल आणि जयेश ही जोडी मैदानावर वैभव एक उंच पुरासा खेळाडू सुंदर गोलंदाजी करतोय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला धावांना रोधक लावतोय आकुट टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवायचा होता एक फटका टोलवणं निश्चित गरजेचं नितांत गरजे परंतु चेंडू मात्र सुंदर होता गुल्डे स्पॉटवर पडल्यानंतर चेंडूनं थोडीशी उंची घेतली आणि थेट गोपाल गडेकरच्या हाती चेंडू विसावतोय उरले सोपस्कार गोपाल पूर्ण करतोय कोलवर पद्धतीच्या चेंडूला हरके दिशे बॅट टू द बॉलर खेळायचा प्रयत्न शॉर्ट मिडओव्हर क्षेत्ररक्षक येतोय परतीची फेक करते तोपर्यंत मात्र एक धाव आणि एकेरी धावेंना सांघिक धावफलक पुढे वधारला गेला तो 29 धावा धावफलकावर स्पर्धेदरम्यान खरोखरच कालच्या दिवशी GDSC क्रिकेट संघ आपण पाहत होतोय संद्रोड क्रिकेट संघाचा कर्णधार होता आणि संद्रोडची मम्मी या ठिकाणी आरती मॅडम यांचं आगमन होत आहे आरती मॅडम तुमचं नाईक ब्रदर्स क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आपल्याला विनंती असेल आमच्या मान्यवर कक्ष देऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे 4 षटक संपले आणि 4 षटकाच्या समाप्तीअखेरीस धावसंख्या 30 धावा धावफलकावर उर्वरित अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी आहे आणि या उर्वरित षटकात योगेश खरोखरच प्रयत्न करतील की या षटकात 20 ते 25 धावा जमवायच्या आहेत कारण सुमितनं सुरुवात केली होती आणि सुमितचा फटका फसला आणि बाकीच्या खेळाडूंनी कार्य फक्त एवढंच केलं की हजेरी लावण्याचं नवीन गोलंदाज अक्षय सावंत
स्ट्राईक गोलंदाज शेवटचं षटक निर्णायक षटक अक्षय सावंत आणि गोलंदाज फलंदाज स्ट्राईकवर येतोय जयेश. स्ट्राईकवर फलंदाज जयेश, नॉन स्ट्राईकवर साहिल. क्षेत्ररक्षणासाठी गोपाल गडेकर प्रयत्न करतोय कुठेतरी या संघाला 40 पर्यंत गाठा या ठिकाणी रोखून धरावे. 40 पर्यंत थांबवायचं आहे कारण एका बाजूने या षटकात अंकी या ठिकाणी प्रयत्न असेल तो 50 गाठायचा. सुंदर असा फटका स्कोर करता फटका क्षेत्ररक्षण स्क्रीनवर सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. झेल टिपला गेला आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने झेल टिपतोय आणि ज्या फलंदाजांना जयेश कडनं अपेक्षा होती जयेश माघारी परततोय. धावसंख्या स्थिरावली गेली ती 30 धावा धावफलकावर. 7 गडी बाद 30 धावा धावफलकावर. 7 बाद 30 धावा. उर्वरित षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. लवू येतोय नवीन फलंदाज. लवू येतोय नवीन फलंदाज. 7 गडी बाद 30 धावा. उर्वरितचे 5 चेंडू अजून बाकी आहेत. गोपाळनं खरोखरच कमालीची कर्णधार आपण म्हणावं लागेल कारण गोपाळनं अनुभव आहे कारण गोपाळनं ठरवलंय मैदानावर आपली शाप सोडायची आहे. सुंदर असा फंडू यावेळी मात्र बॅकवर्ड शॉट लेगच्या चेंडू ट्रॅव्हल होतो क्षेत्ररक्षक येतोय 30 सर्कल मध्ये. वैभव स्क्रीनवर तोपर्यंत मात्र 1 धाव आणि 31 धावा धावफलकावर. उर्वरितचे अजूनही 4 चेंडू बाकी आहेत या सामन्याचे. 5 षटकाचा सामना, 1 षटकाचा पॉवर प्ले आणि पॉवर प्ले षटकात गोपाळनं कमालीची गोलंदाजी केली केवळ 8 धावा आणि त्यानंतर मात्र मिड विकेट बाउंड्रीवर क्षेत्ररक्षक पोहोचतोय थोडीशी अडकिडी या मात्र आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेने सांघिक धावफलक पुढे वधारतोय. तो 33 धावा धावफलकावर. 7 बाद 33 धावा. अनिका स्पोर्ट क्रिकेट संघाचे सुंदर फटका येतो. अवैध फटका फसतोय की काय क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळतोय थोडासा दूर चेंडू आणि तोपर्यंत तांबा मिळतो. एक दुसरी धाव पूर्ण केली जाते फलंदाजाकडनं. 2 धावा 35 धावा धावफलकावर. गोलंदाज अक्षय सावंत. चेंडूची हलकीशी कळ जवळपास शॉर्ट टर्टमॅन पर्यंत चेंडू आउटफील्ड सुंदर आहे मात्र जे मात्र कॅरिबियन स्टाईल मध्ये चेंडू अडवतोय. क्षेत्ररक्षक सुंदर स्क्रीनवर येतोय. तीन धावा पूर्ण केल्या जातात. सुंदर क्षेत्ररक्षण कॅरिबियन स्टाईल मध्ये चेंडू अडवला जातोय. सर्वच आपल्या संघासाठी 1 धाव निश्चितच वाचवतोय कारण सुंदर क्षेत्ररक्षण कॅरिबियन स्टाईल मध्ये चेंडू अडवायचा ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळत होता. धावसंख्या स्थिरवली गेली 38 धावा धावफलकावर. 38 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल या षटकातील शेवटचा चेंडू सांगता करणारा चेंडू यावेळी मात्र मोठा डे शॉट मिळवून मिड विकेट पर्यंत पोहोचतोय. क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर. 1 धाव घेतली गेली आणि एकेरी धाव घेता सांघिक धावफलक 39 धावा धावफलकावर जमवतोय. प्रथमतः नाणेफेक जिंकली DRSC क्रिकेट संघ. गोपाल गडेकर संघाचं नेतृत्व करतोय आणि गोपाळनं ठरवलं या मैदानावर नाणेफेक जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचा निर्णय आणि क्षेत्ररक्षण करत असताना पहिल्या पॉवर प्ले मध्ये केवळ 8 धावा आणि 8 धावात एक सुंदर स्पेल केला गेला गोपाळकडनं आणि प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर सुमितचे 2 फटके 12 धावा आणि तदनंतर मिथुनचे 7 धावा आणि बाकीचे खेळाडू मात्र एकेरी दुहेरी धाव भरत संघाला धावसंख्या 29 धावांपर्यंत पोहोचतोय. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे DRSC क्रिकेट संघाला. काय घडेल काय बिघडेल येणारे वेळ ठरवणं. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय. आवाज ऐकूया. सांगा तुमचं नाव. आवाज ऐकूया आमचे मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय शिरोडा गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय नाईक सर यांच्याकडे हा मायक्रोफोन सुपूर्द करतोय आणि मी नाराप्रभ काही वेळ थांबतोय.
धन्यवाद सर. सामना जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता असलेल्या 30 चेंडू 40 धावा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा दोबारा करू आल्यानो या मालनी केंद्रांना सगळ्यांका हात जोड नमस्कार असा. पहिलो चेंडू हलक्यात घेऊन काढता पहिल्या चेंडू दरम्यान एक धाव पूर्ण गेली दुसऱ्या धावेचा असा प्रयत्न पण एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाचा या श्रीगणेशा झाला. एक धाव फलकावर. अनिका 11 जर सामना जिंकलो तर अनिका 11चा ओनर अना गावडे याचकडून 2000 रुपयाचा पारितोषिक असा. अनिका 11 जर सामना जिंकलं तर 2000 रुपयाचं पारितोषिक अना गावडे ओनर याचकडून. पहिल्या चेंडू दरम्यान एक धाव ही सहजरित्या पूर्ण गेली. एक धाव जोडली गेली आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंगवर. या दरम्यानचा फटको सुंदर फटको कारण उडालो फटको फसलो. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही. फलंदाजक परतच लागतं आपल्या तंबूच्या दिशेने. वन डाऊनचे बॅटर मैदानाच्या दिशेने यावेळी वैभव सज्ज स्ट्रायकिंग एंडला. संघाची धाव संख्या ती फक्त धावफलकावरती. एक धावफलकावर. गोलंदाज सज्ज. पहिला षटक या देखील प्रगतीपथावर असताना 5 षटकांचा सामना 5 गोलंदाज. या दरम्यानचा सुंदर फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडस बेट झालो पर त्याची फेक करेपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हे देखील 2 धावा पूर्ण गेले. बघताना 3 धावा हे देखील पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 3 धावेनिशी 4 धावा धावफलकावरती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये गणली गेलेली धावा संख्या ती 4 धावा धावफलकावर. गोलंदाज सज्ज होता पुढील चेंडू घेऊन. या दरम्यान संघाची धावा संख्या 4 धावा. पहिला षटक या देखील प्रगतीपथावर असताना 5 षटकांचं सामना 5 गोलंदाज. पहिला षटक या अनिवार्य पॉवर प्लेचा षटक. 2 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर. या दरम्यानचा सुंदर चेंडू फसवो चेंडू 38 सर्कलच्या क्षेत्ररक्षक बघून मिळालो. चेंडू अडवलो गेलो. परतीची फेक करेपर्यंत निर्धाव चेंडू गणलो गेलो. निर्धाव चेंडूची गणना ही मात्र मैदानाच्या दिशेने झाली. संघाची धावा संख्या धावफलकावरती ती फक्त 4 धावा धावफलकावर गणली जातात. संघाची धावा संख्या 4 धावा धावफलकावर. पहिला षटक या देखील प्रगतीपथावर असताना पहिला षटक ह्या अनिवार्य पॉवर प्लेचा षटक. 2 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर दिसतात. गोलंदाज सचिव या दरम्यान पुढील चेंडू घेऊन तब्बल 40 धावांची पाठलाग करताना 40 धावांची आवश्यकता. या दरम्यान हलक्यात घेऊन काढल्यान क्षेत्ररक्षक बरदलाम क्षेत्ररक्षकेपर्यंत परतीची फेक करेपर्यंत एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या सांघिक धाव संख्या धावफलकावरती 5 धावा धावफलकावर. 5 धावा धावफलकावर. संघाची धाव संख्या 5 धावा धावफलकावरती. या दरम्यान पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न या देखील फलंदाजाचा होतो. चेंडू आणि पैसा कोणताही संपर्क होईना नाही. निर्धाव चेंडू गणला गेला आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये. एका षटकाचा खेळ झाला समाप्त आणि 5 धावा धावफलकावर. हॅलो 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 हॅलो
एका षटकाचा खेळ झाला समाप्त. संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा धावफलकावर. 40 धावांची पाठलाग करताना 5 धावा धावफलकावरती 40 धावांचा पाठलाग करताना उभा तर संघ मैदानाच्या दिशेने द्वितीय फलंदाजी करताना 5 धावा धावफलकावर. 5 षटकांचा सामना 5 गोलंदाज. पहिला अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकादरम्यान 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू हे होते आणि त्या षटकादरम्यान तब्बल 5 धावा खर्च करणारी गोलंदाज सज्ज. यावेळी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज ऋषिकेश गोलंदाजी मार्गवर सज्ज. 20 नंबरची जर्सी घालून यावेळी वैयक्तिक पहिला, संघातर्फे दुसऱ्या षटकातील पहिलं चेंडू घेऊन पहिल्या षटकादरम्यान तब्बल 5 धावा खर्च करणारी गोलंदाजी, तर दुसरा षटक हाताळण्यासाठी ऋषिकेश गोलंदाजी मार्गवर सज्ज. 20 नंबरचे जर्सी घालून गोलंदाज सज्ज. दुसऱ्या षटकातील पहिलं चेंडू घेऊन यावेळी 40 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकादरम्यान तब्बल 5 धावा धावफलकावरती गणले गेले. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू गणले गेले. कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंगवर पहिलं चेंडू हे निर्धाव चेंडू गणला जाता. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंगवर संघाची धावसंख्या धावफलकावरती ती 5 धावा धावफलकावर गणली गेली. एका चेंडूचा खेळ झाला समाप्त. संघाची धावसंख्या संघिक धावसंख्या 5 धावा धावफलकावरती. या दरम्यान हलक्यातन खेळून काढता हलक्यातन कट केला फटको 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावांनिशी संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती. अर्धा डझन धावा धावफलकार मैदानाच्या दिशेने भोग मिळाली. संघाची धावसंख्या संघिक धावसंख्या 6 धावा धावफलकार. दुसरा षटक या देखील प्रगतीपथावर असताना 5 षटकांचा सामना 5 गोलंदाज 40 धावांचा पाठलाग करताना संघ मैदानाच्या दिशेने भोग मिळता. DRSC संघ 40 धावांची पाठलाग करताना मैदानाच्या दिशेने आजच्या या स्पर्धेदरम्यानच्या दुसऱ्या दिवसातील 6व्या सामन्यादरम्यान या दरम्यानचा चेंडू सुंदर चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू आणि पैसा कोणताही संपर्क होईना नाही. निर्धाव चेंडू गणले गेलो. कॉमेंटरी बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंगवर निर्धाव चेंडू गणले जातात. निर्धाव चेंडूची गणना ही मात्र मैदानाच्या दिशेने झाली. धावफलकावरती धावा बघू मिळतले ते फक्त 6 धावा धावफलकावरती. या दरम्यानचा सुंदर फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्यापर्यंत परतीची फेक करेपर्यंत पंचांचा इशारा कॉमेंट्री बॉक्स एंड इलो तो चौकाराचो आणि या चौकारानिशी संघाची धावसंख्या संघिक धावसंख्या धावफलकावरती बघू मिळतात ते 10 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. 10 धावा धावफलकावर. दुसरा षटक ह्या देखील प्रगतीपथावर असताना 5 षटकांचा सामना 5 गोलंदाज हे अनिवार्य असतले. आजच्या या दुसऱ्या दिवसातील 6व्या सामना दरम्यान 6वं सामना मैदानाच्या दिशेने पहिले 4 सामने हे 6 षटकांचे झाले. त्यानंतरचे सामने हे 5 षटकांचे. या दरम्यान रिव्हर्स फटको मारण्याचा प्रयत्न चेंडू आणि पैचो कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडू गणला गेला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंगवर. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा धावफलकावरती धावा ते 10 धावा धावफलकावरती गणले जातात. गोलंदाज सज्ज पुढील चेंडू टाकण्यासाठी. पुरुष एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न या देखील फलंदाजाचा होतो खरो. पंचांचा इशारा कॉमेंट्री बॉक्स इन द षटकाची झाली संगता. खेळ समाप्त झालो. 2 षटकांचा संघाची धावसंख्या संघाच्या धावसंख्येचा विचार करता धावफलकावरती धावा 11 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. संघाची धावसंख्या 11 धावा.
तसेच विनंती केली जाते कॉमेंट्री बॉक्स मधून आरती मॅडम आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. या स्पर्धेदरम्यान तुमचे देखील सहर्ष स्वागत. या आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. संघाची धावे संख्या यावेळी धावफलकावरती बघू मिळतात 11 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. संघाची धावे संख्या 11 धावा यावेळी धावफलकावरती. 5 षटकांचा सामना 5 गोलंदाज हे अनिवार्य असतले. गोलंदाज सज्ज. तिसऱ्या षटकातील पहिलो चेंडू घेऊन पहिलो चेंडू या दरम्यानचो चेंडू पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स जवळ इलो. चेंडू हे मात्र शरीराक आधारता निर्धाव चेंडू गणलो गेलो. पहिलो चेंडू हे निर्धाव चेंडू 40 धावेचो पाठलाग करताना या दरम्यान संघाची धाव संख्या 11 वर रुसान बसलेली अशी धाव संख्या. खेळ समाप्त झालो. तिसऱ्या षटकातील एका चेंडूचो 5 षटकांचो सामनो 5 गोलंदाज हे अनिवार्य असतले या स्पर्धेदरम्यानच्या दुसऱ्या दिवसातील 6व्या सामन्या दरम्यान. या दरम्यानचा सुंदर फटको मैदानाच्या दिशेने जमिनीलगतचा फटको क्षेत्ररक्षक जापर्यंत चेंडू अडवेपर्यंत 2 धावा हे पूर्ण केले गेले. तिसऱ्या धावेचो असा प्रयत्न पण दुहेरी धावेनिशी समाधान. दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती 13 धावा 13 धावा धावफलकावर. खेळ समाप्त होता. 2 चेंडूंचो 2 चेंडू दरम्यान 2 धावा खर्च करणारी गोलंदाजी. पहिलो चेंडू ह्यो निर्धाव चेंडू. दुसऱ्या चेंडू दरम्यान 2 धावा. संघाची धाव संख्या 13 13 धावा धावफलकावर. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना 5 षटकांचा सामना 5 गोलंदाज अंतरिम 4 चेंडूंचो खेळ बाकी. या दरम्यान पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न सुंदर क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने विकेट किपर थोडंसं भेट झाल्यानंतर 1 धाव 1 चोरटी धाव मैदानाच्या दिशेने पुरे केली गेली दोन्ही फलंदाजांदरम्यानची. आणि या एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या सांघिक धाव संख्या धावफलकावरती 14 धावा 14 धावा धावफलकावर. या पुढील होणारो सामनो रापोज बॉयज विरुद्ध नारोबा बॉयज या दोन्ही संघाच्या कर्णधारांका विनंती केली जाता कॉमेंट्री बॉक्स मधून दोन्ही संघाचे कर्णधार आमचा व जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित या कॉमेंट्री बॉक्स वर. या दरम्यानचो सुंदर फटको पंचांचो इशारो दोन्ही हात कापाळावरती. चेंडू आखांड्या पार गडग्या पार डायरेक्ट चंद्रार षटकार. रिव्हर्सिपचो फटको मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. केन पीटरसनने प्रसिद्ध केलेलो फटको षटकारांशी संघाची धावसंख्या धावफलकावरती यावे 20 धावा धावफलकावरती. संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग एंडला गोपाळ सज्ज पुढील चेंडूचो मारो करण्यासाठी. या दरम्यानचो सुंदर फटको पुन्हा एकदा 2 चेंडू 2 पाठीवर वर 2 चेंडू 2 नाकावर मुटके 2 चेंडू 12 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोचली धावफलकावरती धावा 26 धावा. खेळ समाप्त झालो. 5 चेंडूंचो 1 to go एका चेंडूचो खेळ बाकी. तिसऱ्या षटकातील संघाचा करणारो चेंडू एका चेंडूचो खेळ बाकी असा. 2 चेंडू 2 रिव्हर्सिपचे फटके मैदानाच्या दिशेने बघूक मिळाले. उलटा प्रकारचो काहीसो चेंडू क्षेत्ररक्षक थोडंसं बेट झाल्यानंतर जमिनीलगतचो फटको मैदानाच्या दिशेने अथवा तर चेंडू हवा तर सीमारेखा पार चौकार बघूक मिळालो. चौकारांची संघाची धाव संख्या 30 धावा धावफलकावर. 3 षटकांचो खेळ झालो समाप्त. संघाची धाव संख्या सांघिक धाव संख्या 30 धावा धावफलकावरती. 12 चेंडू समीकरण असत संघ जिंकण्यासाठी
10 धावांची आवश्यकता. तासा 12 चेंडू 10 धावा. गोलंदाज सज्ज. या दरम्यान चौथा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज साहिल सज्ज असा. या दरम्यानचा सुंदर फटको मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली दोन्ही फलंदाजांदरम्यानची. एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येत पडली भर. संघाची धावसंख्या जाऊन पोचली 31 31 या धावसंख्येवर. 31 धावा धावफलकावरती. 9 धावांची आवश्यकता. 40 धावांचो पाठलाग करताना यावेळी DRS सी संघ द्वितीय फलंदाजी करताना मैदानाच्या दिशेने 31 धावा. सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. फक्त 9 धावा. 31 धावा. 31 धावा धावफलकावरती जोडले जातात आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर. या दरम्यानचो चेंडू पंचांचो इशारो कमेंट्री बॉक्स एंड जवळ इलो तो निर्धाव चेंडूचो. तिसऱ्या पंचाची मात्र दाद घेतली जाता. संघाची धावसंख्या 31 31 धावा. निर्धाव चेंडू. आता जो मात्र निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 31 31 धावा धावफलकावरती. या दरम्यानचो फटको फसलो. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही. फलंदाजाक परताचा लागतला आपल्या तंबूच्या दिशेने. संघाची धावसंख्या ती 31 31 धावा. या दरम्यानचे सुंदर फटको मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. एक धाव पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येत पडली भर. संघाची धावसंख्या जाऊन पोचली 32 32 या धावसंख्येवर. अजूनही सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. नारोबाबाई संघ प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारतोय. या दरम्यान जो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने फटको बसलो. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही.
फलंदाजाक परताचा लागतील आपल्या तंबूच्या दिशेन. संघाची धाव संख्या धाव फलकावरती ती 32 धावा, 32 धावा धाव फलकावर. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने अक्षय यावेळी स्ट्राइक एंडला सज्ज. अंतिम चेंडू, एका चेंडूचा खेळ बाकी, चौथ्या षटकातील संघाचा करणारा चेंडू. या दरम्यान उचलून मारण्याचा होतो प्रयत्न. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या धाव फलकावरती 33 धावा. सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 7 धाव्यांची आवश्यकता. 6 चेंडू 7 धावा सामना जिंकण्यासाठी. सामना जिंकण्यासाठी समीकरण 6 चेंडू 7 धाव्यांची आवश्यकता. 6 चेंडू उरले, 7 धावा. गोलंदाज सज्ज. यावेळी गोलंदाजी मार्गवर आणा. वैयक्तिक पहिला संघातर्फ 5वा षटक घेऊन पहिलो चेंडू, सुंदर फटको, जमिनी लगतचो फटको. 1 धाव पूर्ण केली गेली. गचा क्षेत्ररक्षण मैदानाच्या दिशेने चेंडू सीमारेखा पार, चौकार. चौकारानिशी संघाची धाव संख्या यावेळी धाव फलकावरती बघूक मिळता 37. 3 धाव्यांची आवश्यकता. 5 चेंडू 3 धावा. या दरम्यान जो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. पंचांचो इशारो इलो तो षटकाराचो आणि या षटकारानिशी सामना जिंकता DRSC संघ.